दिवसाची सुरुवात येशूबरोबर. बऱ्याच वेळेस आपल्या मुलांना कधी कामावरून कधी कॉलेजवरून जे लांब जातात कामाला आणि कॉलेजला, कधी त्यांना यायला उशीर होतो आणि मग ते विचार करतात की आता आपण घरी कसं जायचं. रात्र झालेली आहे, खूप उशीर झालेला आहे आणि आपण घरी कसं जायचं एकटे. आणि असा विचार करत असताना ज्यावेळेस ते खाली उतरतात, स्टेशनच्या बाहेर येतात, समोर बघतात तर त्यांचे वडील उभे असतात. आणि कारण वडिलांना माहीत असतं की नेहमीच्या गाडीला जर आले नाही तर ह्याचा अर्थ त्यांना उशीर झालेला आहे. आणि मग वडील त्यांचे जे असतात, आपण सर्व वडील त्या आपल्या मुलांना घ्यायला स्टेशनवर जातात, त्यांची काळजी घेतात आणि त्यांना परत घरी घेऊन येतात. आणि ह्याचप्रमाणे आपले जशी वडिलांची आपल्याला खात्री असते मुलांना, मला उशीर झालेला आहे, मी कसा जाणार, परंतु त्याचबरोबर त्यांना हेही विश्वास असतो की नाही, मला वडील घ्यायला येणार आहे. ज्यावेळेस आपण स्तोत्र 91 वाचतो, साम 91, त्यावेळेस देव आमच्यासोबत आहे हा त्यामध्ये असं लिहिलं आहे. देव आमची काळजी घेतो. जेव्हा आम्ही संभ्रमात असतो, ज्यावेळेस आम्ही भीतीने ग्रासलेले असतो, त्यावेळेस देव आमचं संरक्षण करतो. बघा 15व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता काय म्हणतो, 15 वर्स, तो आम्हाला आश्वासन देत आहे, तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन, संकट समयी मी त्याच्याजवळ राहीन. परमेश्वराने किती मोठं आश्वासन आपल्याला दिलं आहे. परमेश्वर हे आपलं फक्त काही त्याचं जवळचं आपलं राहण्याचं ठिकाण नाही आहे, परंतु परमेश्वर आमचा दुर्ग आहे, आमचा आश्रय आहे. संकट समयामध्ये, भीतीदायक परिस्थितीमध्ये देवाला हाक मारा, तो आपली हाक ऐकेल व आपले संरक्षण करेल. देवाला आमची काळजी आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 91 आणि 11 वचन, साम 91 and verse 11. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या देवदूतांना आज्ञा देईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.